गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आज न्यू टॉपिक डिस्कस करणार आहोत, कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. आता रेस्पिरेशनशी रिलेटेड काही डिसऑर्डर्स आहेत जे की कॉमनली आहेत, ते आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये एक टेबल दिलेला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स कोणते, त्यांचे सिम्पटम्स काय असतात, कोणत्या कॉजेस म्हणजे कोणत्या कारणामुळे ते होतं आणि त्याच्यावर कुठली ट्रीटमेंट करायची आहे. ठीक आहे, तर एवढं एक डिस्कशन आपण आज करणार आहोत. आता पाहतोय, एक टेबल दिलेलं आहे आपल्याला. त्या टेबलमध्ये कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, डिसऑर्डर, सिम्पटम्स, कॉज, ट्रीटमेंट. ठीक आहे, एक एक करून आपण स्टडी करणार आहोत. एम्फायसेमा. आता हा डिसऑर्डर आहे एम्फायसेमा. ह्याच्यामध्ये काय सिम्पटम्स दिसतात पहा आपल्याला. ब्रेकडाऊन ऑफ अल्व्होलाई. अल्व्होलाई जो आहे आपल्या एअर सॅक्स लंग्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या, त्या काय होतात, ब्रेक होतात. आणि अल्व्होलाई जर ब्रेक होत असतील तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याला म्हणायचं शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. जर अल्व्होलाई एअर सॅक्स ब्रेक झाले असतील तर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ हा सिम्पटम्स आपल्याला श्वास घेण्यामध्ये त्रास होतो. कारण काय एम्फायसेमा होण्याचं? स्मोकिंग, एअर पोल्युशन म्हणजे एकतर स्मोकिंग करणे आणि दुसरं रिजन म्हणजे एअर पोल्युशन. काय त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो आपण? क्विट स्मोकिंग म्हणजे जे काही स्मोकिंग करतात ते सोडून देणे. त्याचबरोबर जे पोल्युटेड एअर असं ठिकाण आहे त्याला अवॉइड करणे, त्या ठिकाणी न जाणे, त्या ठिकाणी न जाणे. अवॉइड क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एअर. त्याचबरोबर ऍडमिनिस्टर ऑक्सिजन टू रिलीव्ह सिम्पटम्स. काय करायचं आपल्याला? व्यवस्थापन म्हणजे आपले व्हेंटिलेटर वगैरे काय करायचं आहे आपल्याला, लावून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपण व्यवस्थित काय करू शकतो, रेस्पिरेशन करू शकतो. कारण आपले ज्यांना हा झालेला असतो त्यांचे अल्व्होलाई हे एअर त्याच्यामध्ये आतमध्ये एंटर होऊ शकत नाही, ऑक्सिजन जास्त वेळ थांबू शकत नाही. त्याच्यामुळे क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एअर, ऍडमिनिस्टर ऑक्सिजन टू रिलीव्ह सिम्पटम्स. आपल्याला तो त्रास कमी होण्यासाठी आपण बाहेरून ऑक्सिजन लावून घेईन. ठीक आहे. आता दुसरा डिसऑर्डर आहे आपला क्रोनिक ब्रॉन्कायटिस. दुसरा डिसऑर्डर कुठला आहे? दुसरा डिसऑर्डर आहे आपला क्रोनिक ब्रॉन्कायटिस. आता क्रोनिक मीन्स काय? लॉंग टाइम पासून तो त्या व्यक्तीला झालेला असणे. क्रोनिकचा अर्थ लॉंग टाइम पासून. ब्रॉन्कायटिस मीन्स काय? आता आपण ट्रॅकिया असं सांगितलेलं आहे. ट्रॅकिया दोन ब्रँचेस मध्ये डिवाइड होतो, त्याला आपण ब्रॉन्की असं म्हणतो. आणि ब्रॉन्कीच्या नंतर प्रायमरी ब्रॉन्की, ब्रॉन्क्युल्स. ठीक आहे, तर तिथे ह्या प्रेझेंट असणाऱ्या ज्या ब्रँचेस आहे तर तिथे होणारा हा डिसऑर्डर. ह्याच्यामध्ये काय काय सिम्पटम्स दिसतात? कफिंग, खोकला येणे, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास होणे. कशामुळे? कॉजेस, कारण काय आहेत? जे आपण एम्फायसेमा मध्ये जे रिझन सांगितलेले आहेत, कॉजेस सांगितलेले आहेत, तेच कॉजेस इथे आपल्याला पाहायला भेटतात. स्मोकिंग अँड एअर पोल्युशन. काय करावं लागेल? सेम ॲज इट इज, जसं आपण ट्रीटमेंट तिथे फॉलो केली एम्फायसेमा मध्ये, पण अजून थोडी वेगळी आहे. क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एअर. इफ ह्या दोन गोष्टी तर काय करा? अवॉइड करा. त्याचबरोबर जर पॉसिबल असेल तर अशा ठिकाणी राहायला जा जिथलं वातावरण गरम असेल, वॉर्मर, आणि तिथे ड्रायर क्लायमेट असेल, म्हणजे कोरडं असेल, सतत ओलावा नसेल, अशा ठिकाणी शिफ्ट व्हा जर पॉसिबल असेल. नसेल तर नाही करू शकत. पुढचा आहे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ॲक्यूट मीन्स काय? शॉर्ट पिरियड मध्ये असलेला जो डिसऑर्डर असतो. जसं आपण क्रोनिक मीन्स लॉंग टाइम, तसं ॲक्यूट मीन्स शॉर्ट पिरियड. हा होतोही आणि व्यवस्थितही होऊन जातो ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ह्याच्यामध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला? ह्याच्यामध्ये इन्फ्लॅमेशन म्हणजे वेदना, जळजळ पाहायला भेटतात. स्वेलिंग वगैरे ब्रॉन्कायमध्ये आपल्याला पाहायला भेटते. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास होणे. त्याचबरोबर येल्लो म्युकस कफ अप,
म्हणजे आपल्या तोंडावाटे खोकलताना येलो कलरचा जो म्युकस आहे तो बाहेर पडतो. कशामुळे होतात कॉजेस, कोणामुळे होतात, व्हायरसेस आणि बॅक्टेरिया. इफ आता बॅक्टेरियामुळे जर होत असेल, इफ बॅक्टेरिया जर असेल तर अँटीबायोटिक्स, त्याचबरोबर खोकल्याच्या औषध गोळ्या वगैरे घेऊन आपण त्याला व्यवस्थित होऊ शकतो. त्याचबरोबर वेपोरायझर, वाफ घेण्यासारखी जी मशीन आहे, वेपोरायझर घेऊन देखील आपण तो व्यवस्थित करू शकतो जर तो बॅक्टेरियल ऍक्यूट ब्रॉन्किटिस असेल तर. पुढचा आहे सायनिसिटिस. आता सायनस हा नाव तुम्ही ऐकलं असेल. सायनस हा कुठे होतं पहा, जनरली आपल्या नाकाच्या साईडला काय आहेत, आपले काही हॉलो पार्ट्स आहेत, तर तिथे हा सायनस होतो. त्याचबरोबर आपल्या भोवयाच्या वर म्हणजे नाकाच्या वर मॅक्झिलरी, मॅन्डिबल्स अशी काही नावं आहेत, तर तिथे काय होतं, वॉटर जमा होतो, पाणी जमा होतो. त्याच्यामुळे आपल्याला हा सायनिसिटिस हा डिसीज होतो. आणि इन्फ्लेमेशन ऑफ सायनसेस, ह्याच्या सिम्पटम्स मध्ये काय काय पाहायला भेटतो आपल्याला, इन्फ्लेमेशन ऑफ सायनसेस, त्याचबरोबर म्युकस डिस्चार्ज होतो, चिकट पदार्थ बाहेर पडतो. कॉजेस कोणामुळे होतो, अल्सो व्हायरसेस आणि बॅक्टेरिया. जर बॅक्टेरियल असेल तर काय करायला हवं, अँटीबायोटिक्स घ्यायला हवीत. त्याचबरोबर डिकॉग्निस्टंट्स म्हणजे सर्दीचे जे औषध गोळ्या आहेत ते देखील यूज करायला हवं. त्याचबरोबर यूज वेपोरायझर, पहा लहान मुलांना वेपोरायझर डॉक्टर वगैरे घरी, काही जणांच्या घरी अवेलेबल असतो हा वेपोरायझर. आपलं काय म्हणतात, वाफ घेतो आपण गरम पाण्याची वगैरे, वेपोरायझर जरी नसेल तर घरी आपण पातेल्यामध्ये वगैरे पाणी गरम करून त्याच्यामध्ये जे काही मेडिसिन आहे ते टाकून टॉवेल वगैरे घेऊन, जर तुम्ही विक्सची ऍडव्हर्टाईज पाहिली असेल तर त्याच्यामध्ये हे वेपोरायझर कशा पद्धतीने करतो तो तुम्हाला लक्षात आला असेल. ठीक आहे, हे झालं आपल्या सायनिसिटिस बद्दल. आता पुढचं पाहू, लॅरिंजिटिस. लॅरिंजिटिस हा लॅरिंग्स साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गनला होणारा डिसऑर्डर आहे. इन्फ्लॅमेशन ऑफ लॅरिंग्स, ह्याच्यामध्ये काय दिसतं, या डिसऑर्डर मध्ये आपल्याला काय काय सिम्पटम्स पाहायला भेटतात. इन्फ्लॅमेशन ऑफ लॅरिंग्स, लॅरिंग्स मध्ये स्वेलिंग येते, तिथे जळजळ वेदना होतात. त्याचबरोबर ओकल कॉर्ड्स मध्ये देखील इन्फ्लॅमेशन पाहायला भेटतो. सोर थ्रोट म्हणजे घशामध्ये खवखवणे, हा प्रकार आपल्याला तिथे पाहायला भेटतो. आपल्याला काटे वगैरे येतात, पाणी प्यायला सुद्धा कधी कधी त्रास होतो. होर्सनेस मीन्स आवाज कर्कश होऊन जातो, आवाज घसा बसल्यावर कसा आवाज आवाज बदलतो आपला पहा, त्याला म्हणायचं होर्सनेस ऑफ व्हॉइस. म्युकस बिल्डअप अँड, म्युकस काय होतो, वाढतो, सतत वाढत राहतो. म्युकस बिल्डअप अँड कफ, आणि त्याच्यापासून म्युकस जर आतमध्ये जास्त जमा झाला असेल तर त्याच्यामुळे काय निर्माण होतो, आपला कफ तिथे तयार होतो. देन ह्याचे कोणामुळे होतो हा लॅरिंजिटिस, सेम ॲज इट इज व्हायरसेस आणि बॅक्टेरिया, ह्याच्यामुळे तो होतो. इफ जर बॅक्टेरियल असेल तर त्याच्यावर आपण मेडिसिन अवेलेबल आहेत, काय करू शकतो, अँटीबायोटिक्स घेऊ शकतो, काही खोकल्याची औषधी घेऊ शकतो. व्हॉइस बोलू नये, व्हॉइसला रेस्ट द्यावी, बोलू नये. त्याचबरोबर अवॉइड इरिटंट्स लाईक स्मोक, ज्याच्यामुळे आपल्याला परत त्रास होईल, धुराचा आपल्याला त्रास होईल, अशा गोष्टी टाळायला हव्यात, अवॉइड करायला हव्यात. आता पुढे चालू आपण, पुढचं आहे निमोनिया. आता निमोनियामध्ये पहा, निमोनिया हा सर्वसाधारण आपण अवतीभवती हे जे आपण डिस्कशन करत आहोत त्यापैकी काही आजार तुम्हाला माहिती आहे. सायनस तुम्हाला माहिती आहे, निमोनिया, अस्थमा, सिलिकॉसिस, ॲस्बेस्टॉसिस हे आपल्याला काही माहिती असणारे आजार आहेत, डिसऑर्डर्स आहेत. आता निमोनिया बद्दल पाहू. इन्फ्लेमेशन ऑफ लंग्स, काय होतं, लंग्सला इन्फ्लेमेशन होतं, स्वेलिंग येते, जळजळ होतात, वेदना होतात. रेंजिंग फ्रॉम माइल्ड टू सिव्हिअर, म्हणजे सौम्य प्रकारापासून तीव्र असं इन्फ्लेमेशन लंग्स मध्ये दिसून येतं. त्याचबरोबर कफ, कफ, फीवर, खोकला दिसतो, ताप दिसतो, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास, चिल्स, थंडी वाजते, स्वेटिंग मीन्स घाम येते. त्याचबरोबर चेस्ट मध्ये सुद्धा वेदना होतात
आणि खोकल्यामुळे न्यूमोनियामध्ये खोकला देखील येतो. ज्यावेळेस आपण खोकलत असतो त्यावेळेस म्युकस जो आहे लंग्स मधला तो ब्लड मध्ये सुद्धा एंटर होऊ शकतो. कोणामुळे होतो? कॉजेस बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. तर ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय सांगायची आपल्याला की कन्सल्ट फिजिशियन. ह्याचे जे ताबडतोब आपल्याला जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्याशी आपल्याला कन्सल्ट करायला हवं, त्यांना आपला प्रॉब्लेम सांगायला हवं. त्याचबरोबर इमिडिएटली अँटीबायोटिक्स, कफ मेडिसिन्स ह्यासारख्या गोष्टी घ्यायला हव्या आणि स्टे वॉर्म म्हणजे सतत पांघरूण वगैरे घेऊन थोडासा आराम करायला हवा. आता पुढचा आहे आपला डिसीज ॲस्थमा कन्स्ट्रिक्शन. ह्याच्यामध्ये काय पहा सिम्पटम्स पाहायला भेटतात आपल्याला. कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. आता कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स मीन्स काय? जो ब्रॉन्क्युल आहे तो कसा होतो? कॉन्ट्रॅक्ट होऊन जातो. आता इथे आपल्या ब्रॉन्की, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे ह्या आपल्या काय ब्रॉन्क्युल्स ह्या कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात एकदम. ह्या कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं? ताठरता येते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे म्युकस सतत त्यांच्यामध्ये बिल्डअप होत असतो. ब्रॉन्क्युल्स आणि पिरियोडिक विजनिंग. ब्रॉन्क्युल्स मध्ये काय? म्युकस सतत जमा होत असल्यामुळे जर ह्या ब्रॉन्क्युल्स मध्ये म्युकस काय होत असेल? जमा होत असेल, तो मार्ग कसा होतो? नॅरोईंग होऊन जातो, कमी कमी होत जातो. म्हणजे त्या ब्रॉन्क्युल्स मधून ऑक्सिजन जेवढा हवा तेवढा पास बॉडीमध्ये होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे एक पिरियोडिक विजनिंग पहा. ज्यांना अस्थमा वगैरे असतो त्यांना सुई सुई असं लहान बाळांचा पहा तुम्ही चेस्ट मधून कधी आवाज पाहिला असेल, तसा पिरियोडिक विजनिंग त्यांच्या रेस्पिरेशन करताना आवाज येतो. त्याचबरोबर डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घ्यायलाही त्रास होतो. कशामुळे होतो? कॉजेस काय आहेत अस्थमा होण्याचे? काही व्यक्तींना पोलनचे ॲलर्जी असू शकते. ॲलर्जी टू पोलन, परागकण वगैरे असतात की नाही, त्यांना पोलन असं म्हणायचं. तर त्याची ॲलर्जी असू शकते. काही जणांना फूड्स, जे काही फूड मटेरियल आहे आणि त्याच्यासोबत फूड ॲडिटिव्स जे आहेत त्याच्यामुळेही काही असं खाण्यात आलं ज्याच्यामुळं अस्थमा त्या व्यक्तींना होऊ शकतो. अशी गोष्ट टाळायला हवं. जसं आंबट नको खायला. आंबट खाल्ल्यामुळे काही काही जणांना असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याचबरोबर घरी जर पेट ॲनिमल्स असतील, त्या पेट ॲनिमल्सचे हेअरमुळे देखील अस्थमा होऊ शकतो. आता ट्रीटमेंट काय करायला हवी हे सांगितले आपण कॉजेस. तर यूज ऑफ इनहेलंट्स. इनहेलंट्स मीन्स काय? जे इनहेलर आहे त्याचा यूज करायला हवा. कशामुळे? कशासाठी? सॉरी, ओपन पॅसेज वेज. जो काही ब्रॉन्क्युलचा पॅसेज नॅरो झालेला आहे त्याला, त्या पॅसेजला मोकळा करण्यासाठी इनहेलर वगैरे यूज करायला हवेत. आणि अवॉइड इरिटंट्स, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होईल अशा गोष्टी अवॉइड करायला हव्या, टाळायला हव्या. आता शेवटचा आहे आपला ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. आणि ऑक्युपेशनल म्हणजे काय? की असं एखादं ठिकाण जिथे आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणामुळे होणारा आजार, त्याला म्हणायचं आहे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. जसं सूतगिरणी, कापूसची जी गिरणी आहे की नाही, सूतगिरणीमध्ये काम करणारे जे लोक आहेत किंवा कोळशाच्या खाणीमध्ये वगैरे जे लोक काम करणारे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हा ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी, मायनिंग मोठे मोठे खाणी वगैरे असतात तिथे सुद्धा काम केल्यामुळे काही जणांना अशा पद्धतीचा डिसऑर्डर आपल्याला रेस्पिरेटरी डिसऑर्डर दिसू शकतात. आणि त्याच्यामध्ये कॉमनली आपल्याला दोन प्रकारचे डिसऑर्डर्स दिसून येतात. पहिला सिलिकॉसिस आणि दुसरा आहे ॲस्बेस्टॉसिस. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला काय सिम्पटम्स दिसतात? इन्फ्लेमेशन, फायब्रोसिस, म्हणजे फायबर्स, दोऱ्यासारखे तंतू, फायब्रोसिस, इन्फ्लेमेशन, फायब्रोसिस आणि लंग त्याच्यामुळे हळू म्हणजे दोऱ्यासारखे बारीक बारीक थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत नाहीत ते आपल्याला, धुळीकणमध्ये वगैरे असतात पहा, ते हळूहळू लंग्समध्ये काय होत असतात? स्टोअर होत असतात. त्याच्यामुळे लंग्स डॅमेज होतात. आणि लॉंग टर्म एक्सपोजर टू डस्ट पार्टिकल्स, पहा डस्ट पार्टिकल्समुळे देखील हा सिलिकॉसिस, ॲस्बेस्टॉसिस होऊ शकतात. तर लॉंग एक्सपोजर टू डस्ट पार्टिकल, सिलिका अँड ॲस्बेस्टॉस पार्टिकल ड्युरिंग ऑक्युपेशन, म्हणजे जर अशा ठिकाणी ते व्यक्ती काम करत असतील तर ते सतत उघडं राहिल्यामुळे, नाक तोंड उघडं राहिल्यामुळे सिलिकाचे पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल्स, ॲस्बेस्टॉसचे पार्टिकल्स त्या कामाच्या ठिकाणामुळे ते बॉडीच्या आतमध्ये, लंगच्या आतमध्ये जाऊ शकतात. मग आता झालं असेल तर त्यांना काय करता येईल? त्याच्यावर ट्रीटमेंट काय करता येईल? प्रोटेक्टिव्ह मास्क आणि गिअर
ड्युरिंग वर्क. आता पहा कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण आता सध्या मास्क वगैरे लावून फिरतोय, तर अशा वेळेस हे जे ऑक्युपेशनल डिसऑर्डर असणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा प्रोटेक्टिव्ह मास्कचा यूज करायला हवा जिथे ते वर्किंग करतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम कंप्लीट केलेले आहेत. आता आपला शेवटचा पार्ट आहे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. आता आर्टिफिशियल व्हेंटिलेशन जो आहे आपल्या ह्या वर्षाच्या टॉपिक पासून सध्याला तो डिलीटेड टॉपिक आहे, पण तो छोटासा असल्यामुळे आपण घेतोय. त्याचबरोबर आता कोरोना पिरियड चालू आहे आणि आपल्याला व्हेंटिलेशन विषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण पाहत आहोत ह्या सिलेबसमध्ये तो आता इन्क्लूड नाही ह्या वर्षाच्या सिलेबसमध्ये. ठीक आहे, तर आर्टिफिशियल व्हेंटिलेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. आता आर्टिफिशियल व्हेंटिलेशन कोणाला दिलं जातं? ज्यांना नॅचरल रेस्पिरेशन ज्यांच्याकडून होत नाही, जे लोकांना पॉसिबल नाही की आता आपण जे रेस्पिरेशन करत आहोत ते नॅचरल रेस्पिरेशन करत आहोत. मग जे व्यक्ती नॅचरल रेस्पिरेशन करत नाही अशा व्यक्तींना आर्टिफिशियल रेस्पिरेशन दिलं जातं. आणि मेथड ऑफ इंड्युसिंग ब्रीदिंग इन अ पर्सन व्हेन नॅचरल रेस्पिरेशन सीज और फ्लॅटरिंग. ठीक आहे, त्यावेळेस त्यांना हे दिलं जातं. इफ यूज प्रॉपरली अँड क्विकली, जर एक व्यवस्थितपणे आणि ताबडतोब जर आपण त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला नॅचरल रेस्पिरेशन करता येत नाही त्या व्यक्तीला जर दिलं तर त्याला त्याची डेथ होण्यापासून आपण करू शकतो, प्रिव्हेन्शन करू शकतो. आता कोणत्या व्यक्तीची कोणाला जास्त आवश्यकता असते? जे ड्रोनिंग म्हणजे जी व्यक्ती पाण्यामध्ये स्विमिंग करत आहे आणि ती पाण्याच्या खाली सॉरी पाणी पूर्ण आपल्या लंग्समध्ये आतमध्ये बॉडीमध्ये गेलेलं आहे. मग अशा वेळेस ड्रोनिंग झालेल्या व्यक्तीला, त्याचबरोबर चोकिंग सफोकेशन. चोकिंग सफोकेशन मीन्स काय? जे बुडते आहेत त्याच्यामुळे श्वास गुदमरला, ज्यांचा श्वास गुदमरलेला आहे. चोकिंग सफोकेशन मीन्स काय? श्वास गुदमरलेले व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींना ताबडतोब व्हेंटिलेशनची आवश्यकता असते. काही जणांना इलेक्ट्रिक शॉकमुळे सुद्धा त्यांना रेस्पिरेशन करता येत नाही. अशा व्यक्तींना हे द्यायला हवं. त्याचबरोबर ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये 2 मेन स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे इस्टॅब्लिशिंग आणि दुसरी प्रोसेस आहे मेंटेनिंग एअर पॅसेज. तर स्टॅब्लिशिंग मीन्स काय? स्थापना करणे, त्याला आपण काय म्हणतो? स्टॅब्लिशिंग. आणि मेंटेन म्हणजे त्याला स्थिर ठेवणे. establishing and maintaining air passage from upper respiratory tract to lungs. आपण upper respiratory system to lungs हा lower respiratory system आहे. तर तो पॅसेज जो आहे तो मेंटेन ठेवणे, त्याच्यामध्ये इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन ह्या ज्या दोन गोष्टी आहेत. आता पहा, जे लोक स्विमिंग वगैरे पाण्यामध्ये नदीमध्ये वगैरे गेलेले असतात तिथे आपण हा व्हेंटिलेटर आणू शकत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? तिथे इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं? माउथ टू माउथ रेस्पिरेशन तिथे दिलं जातं. आणि जर आपल्याला अवेलेबल जर असेल हॉस्पिटल्स वगैरे तर तिथे मेकॅनिकल मीन्स काय अवेलेबल असतो? व्हेंटिलेटर अवेलेबल असतो. आणि आता आपण पाहणार आहोत ह्या व्हेंटिलेटर बद्दल. व्हेंटिलेटर जो आहे ही एक मशीन आहे. आता आपण कोरोना काळामध्ये तर आपल्याला व्हेंटिलेटर खूप समजलेला आहे. ऑक्सिजन वगैरे प्रोव्हाइड करतो तो. ठीक आहे, ज्यांना नॉर्मली नॅचरली ज्यांना ब्रीथ करता येत नाही अशा व्यक्तींना व्हेंटिलेटर ही मशीन सपोर्ट घ्यावा लागतो ब्रीदिंगसाठी. व्हेंटिलेटर इज अ मशीन सपोर्ट्स ब्रीदिंग अँड यूज ड्युरिंग सर्जरी. तो आपल्या ब्रीदिंग मध्ये सपोर्ट करतो. त्याचबरोबर अजून व्हेंटिलेटरला कुठे कुठे यूज केला जातो पहा. ज्यावेळेस सर्जरी सुरू असेल, एखादा पेशंट जर स्वतःहून रेस्पिरेशन करू शकत नसेल त्यावेळेस त्याला व्हेंटिलेटर प्रोव्हाइड केलं जातं. ट्रीटमेंट फॉर सिरियस लंग डिसिजेस, ज्यावेळेस एखादा खूप सिरियस असा आपल्याला लंग कॅन्सर वगैरे झाला असेल अशा वेळेस देखील व्हेंटिलेटर प्रोव्हाइड केलं जातं. आणि अदर कंडिशन्स व्हेन नॉर्मल ब्रीदिंग फेल्स, म्हणजे अशा वेळेस देखील दिलं जातं त्यावेळेस ज्या वेळेस तो व्यक्ती स्वतःहून ब्रीदिंग करू शकत नाही. मेनली आता व्हेंटिलेटर कुठे यूज होतो आपल्याला माहिती? जिथे हॉस्पिटल्स आहेत, जिथे लाईफ सपोर्ट सिस्टीम्स आहेत, अशा ठिकाणी हे आपल्याला व्हेंटिलेटरचा यूज पाहायला भेटतो. आता इथे पहा, आपण व्हेंटिलेटर दाखवलेला आहे. इथे एका पर्सनला काय केलेलं आहे पहा. ग्रीन कलर मध्ये जो दाखवलेला आहे तो कार्बन डायऑक्साइड आहे. रेड कलर मध्ये ऑक्सिजनेटेड. ठीक आहे,
हे अशा पद्धतीने ते इन्स्ट्रुमेंट आहे. आता ग्रीन कलर मध्ये काय आहे पहा, इथे खाली ग्रीन कलर मध्ये इन्स्पायरेशन आणि रेड कलर मध्ये एक्सपायरेशन. म्हणजे ग्रीन कलर मध्ये जे आतमध्ये जाते ते ऑक्सिजन जात आहे आणि रेड कलर मध्ये जो बाहेर पडतोय तो आपला कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज केला जातो. इथे पहा टायमिंग, एक प्रेशरचा टायमिंग दिलेला आहे. क्लोज सर्किट व्हेंटिलेटर ही आपली जी आहे ती काय आहे, क्लोज सर्किट डायग्राम व्हेंटिलेटर आहे. इथे इन्स्पायरेशन प्रोसेस दाखवलेली आहे ग्रीन मध्ये आणि इथे एक्सपायरेशन दाखवलेली आहे. इथे इन्स्पायरेटरी आर्म, देन एक्सपायरेटरी आर्म. ह्याला किती आर्म्स आहेत, ह्या व्हेंटिलेटर मशीनला 2 आर्म्स आहेत, एक इन्स्पायरेटरी आर्म आणि दुसरा एक्सपायरेटरी आर्म. देन इथे इथे काय दाखवलेलं आहे, फ्रेश गॅस फ्लो. इथं वन वे वॉल आहे, एकाच मार्गाने जाणारा तो वॉल आहे. तर अशा पद्धतीने हा व्हेंटिलेटर कसा फंक्शन करतो तो इथे दाखवलेला आहे आपण. आता व्हेंटिलेटर्स आपल्या बॉडीमध्ये काय काय फंक्शन करतो पहा, त्याची काय काय मदत होते आपल्याला लाईफ सपोर्ट सिस्टीम मध्ये. आपल्याला गेट ऑक्सिजन इन टू लंग्स, काय काय करतो, ताबडतोब आपल्या लंग्स मध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर रिमूव्ह कार्बन डायऑक्साइड फ्रॉम लंग्स, त्याच वेळेस कार्बन डायऑक्साइड देखील लंग्स मधून रिमूव्ह केला जात आहे आणि हेल्प पेशंट ब्रीथ, आणि ह्याच्यामुळे पेशंट ब्रीथ करू शकतो, त्याला मदत भेटते. तर अशा पद्धतीने आपण हा जो आपला रेस्पिरेशन हा जो टॉपिक आहे तो कंप्लीट केलेला आहे. पुढचं सर्क्युलेशन सुरू होईल. सर्क्युलेशन जे आहे पुढचा अर्धा चॅप्टर ह्या मॅडम घेतील. तर सध्या आपण इथे थांबणार आहोत. जर तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही पर्सनली विचारू शकता. ठीक आहे, तर आता इथे आपण सध्या थांबू. थँक्यू.